या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर यात्रा ही सोलापूरचं धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे, ती परंपरा आहे। आणि ही यात्रा जेव्हा दृष्टिक्षेपात येते तेव्हा आणखीन एक सोलापूरकरांचं लक्ष लागलेलं असतं, ते म्हणजे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाकडे। या कृषी प्रदर्शनाचं यंदाचं 55वं वर्ष आहे आणि जसं हे प्रदर्शन पुढे पुढे सरकत जातं तसं या प्रदर्शनाला मिळणारा अभूतपूर्व असा प्रतिसाद आणि त्या माध्यमातून कृषी क्षेत्राला मिळणारी एक नवी संजीवनी याचे हे दृश्य परिणाम म्हणून आपल्या समोर येतात। हे कृषी प्रदर्शन सध्या होम मैदानावरती सुरू आहे। 25 ते 29 डिसेंबर असा या प्रदर्शनाचा कालावधी आहे। श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचसमितीचे अध्यक्ष तथा या सगळ्या कृषी प्रदर्शनाचे प्रवर्तक ज्यांना म्हणावं तसे धर्मराज काडती साहेब आपल्या समवेत आहेत। काडती साहेब, हे आता कृषी प्रदर्शन सुरू आहे, मिळणारा प्रतिसाद आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो आहे, काय वैशिष्ट्य सांगता येईल आणि मुळात याच्या पाठीमागची तुमची संकल्पना कशी होती? नमस्कार। आपण म्हणालात तशा पद्धतीने गेली 55 वर्ष या सोलापुरामध्ये कृषी प्रदर्शन सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून यात्रेच्या काळात अतिशय छोट्या खाणीमध्ये होत होतं। कर्मयोगी आप्पांनी त्या देवस्थान कमिटीच्या माध्यमातून ते सुरू केलं होतं आणि आपल्या भागातले जे लोक चांगल्या पद्धतीची शेती करतात त्यांची उत्पादनं जी चांगली येतात, विशेष करून त्याचं प्रदर्शन त्यावेळेस व्हायचं। परंतु अलीकडच्या काळात पाहण्यात आलं की आपल्याकडे मोठे कृषी प्रदर्शन होत नाही, ज्या माध्यमातून आपल्या भागातील शेतकऱ्यांना या कृषी क्षेत्रामध्ये विशेष करून जे नवीन तंत्रज्ञान येतं, नवीन यंत्रसामुग्री येते, ही पाहून त्या ठिकाणी त्याचा उपयोग आपल्या शेतामध्ये करणं शक्य आहे ते होत नव्हतं आणि तेवढ्यासाठी त्यांना सांगली, सातारा, पुणे ह्या भागामध्ये या कृषी प्रदर्शनाला भेट द्यावे लागायचे। लहान शेतकऱ्यांना ते शक्य नव्हतं आणि म्हणून आम्ही देवस्थानच्या माध्यमातून जे कृषी प्रदर्शन भरवतो त्याला एक मोठं स्वरूप द्यावं अशी बरेच गेली 10-15 वर्षापासून माझा प्रयत्न होता आणि त्यामध्ये टप्प्याटप्प्यानं आज त्यांना एक वेगळं स्वरूप या ठिकाणी आलं आहे। काल महापालिकेचे आयुक्त ओंबासे साहेब यांच्या माध्यमातून याचं उद्घाटन करण्यात आलं आणि कालचा दिवस जर पाहिला तर जवळजवळ 10,000 शेतकऱ्यांनी किंवा इतर लोकांनी या प्रदर्शनाला काल भेट दिली। असा उत्स्फूर्त असा प्रदर्शनाला लोकांनी भेटी दिलेल्या आहेत। अशा पद्धतीनं या ठिकाणी दरवर्षीपेक्षा कृषी क्षेत्रामधल्या ज्या नवीन तंत्रज्ञान, नवीन ज्या काही यंत्रसामुग्री आहेत त्या आणण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं तर ट्रॅक्टरची सर्व अवजारे, मग ते लहान 28 टनाच्या पासून त्या ठिकाणी 100-125च्या पण मोठे ट्रॅक्टर या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केलेले आहेत। अशा पद्धतीचे तसेच लहान लहान जे काही ऊसाच्या सरीमधले म्हणा, द्राक्षमधल्या सरीमध्ये फवारणीचे असू देत किंवा मशागतीचे मशिनरीही या ठिकाणी आलेली आहे। ट्रॅक्टर आलेला आहे की जो भारतामध्ये प्रथमच की त्याचा जो शेतकरी आहे तो एअर कंडिशनमध्ये बसून त्या ठिकाणी तो ट्रॅक्टर चालू शकेल। त्याचं सस्पेन्शन वगैरे पाहिलं तर आपल्या गाडीचं सस्पेन्शनपेक्षा चांगलं आहे, म्हणजे त्या शेतकऱ्याला त्रासच होणार नाही। ड्रीप इरिगेशनचं अत्याधुनिक अशा पद्धतीची त्यांची जी यंत्रसामुग्री आहे की ज्याच्यामध्ये टोटल ॲटोमायझेशनच्या माध्यमातून ड्रीप करू शकतात। त्यांची जे HDP जे पाईप करतात त्याचे सर्व नमुने या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आणि त्याचं वर्किंग समजून सांगण्यासाठी, स्प्रिंकलरची सगळी माहिती देण्यासाठी त्यांनी उभी केलेली आहे। ड्रोनसारखे साहित्य की ज्याच्यामध्ये आता फवारणी, औषध फवारणी असू देत किंवा इतर खताची फवारणी असू देत, हे ऊसासारख्या शेतीला किंवा कुठल्याही मोठ्या शेतीला वरनं जाऊन देता यावं अशा पद्धतीनं रिमोट हँडल जे आलेले आहेत त्यातले मोठे युनिट या निमित्तानं या ठिकाणी आले। फुल शेती किंवा घरगुती परसबाग जो म्हणतो आपण किंवा भाजीपाला आपल्या प्रत्येकाच्या घरात व्हावा अशा पद्धतीचेही स्टॉल या ठिकाणी आहेत की ज्याच्या माध्यमातून लहानशा लहान जागेमध्ये त्या ठिकाणी आपण नेट शेडमध्ये जर आपल्या गच्चीवरती आपल्या गॅलरीमध्ये
तर आपल्या घरापुरती भाजीपाला कशी पिकवता येतील याचेही स्टॉल त्या ठिकाणी आहेत. तशाच पद्धतीनं फुलाचं जे गुलाब पुष्प आहे त्याचंही प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे. अनेक अशा पद्धतीनं की गुलाबाचं तर प्रत्यक्षिक आहेतच, गुलाबाचे तर प्रदर्शन आहेच, परंतु त्यापासून जे बुके तयार करणं वगैरे आहे त्याचंही प्रदर्शन या निमित्तानं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तशाच पद्धतीनं आज सकाळी त्या ठिकाणी आपल्या भागातले जे अतिशय वेगवेगळ्या जातीचे जनावर आहेत, म्हणजे म्हशी, गाई, म्हशी आणि बैल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले, त्यांची स्पर्धा झाली आणि आता त्या ठिकाणी बक्षीस समारंभ त्या ठिकाणी होतोय. अतिशय सुंदर अशा सगळ्या जातीचे बैल, गाई आणि गाई या ठिकाणी यांची स्पर्धा या ठिकाणी झालेली आहे. तशाच पद्धतीने उद्या कुत्र्यांची स्पर्धा या ठिकाणी आहे. तशाच पद्धतीनं परवाच्या दिवशी मांजरांच्या विविध जातींची या ठिकाणी स्पर्धा आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीने अतिशय कोल्हापूर, सातारा या भागातून कुत्रे आणि मांजरी घेऊन या ठिकाणी लोक येतात आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर प्रेझेंट करतात. जी व्हरायटी आपल्याकडे पाहायलाही मिळत नाही ती या प्रदर्शनाच्या निमित्तानं लोकांना पाहायला मिळते. अशा पद्धतीनं हे प्रदर्शन एक अनोखं प्रदर्शन आहे. सोलापूर आणि सोलापूरच्या आजूबाजूच्या लोकांना, विशेष करून शेतकऱ्यांना सर्व टेक्नॉलॉजी या ठिकाणी समजावी आणि त्याचबरोबर शहरातले जी मंडळी आहेत की त्यांच्यासाठी त्यांना घरगुती उपकरणासाठी लागणारे अनेक उपकरणं या निमित्तानं या स्टॉलच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत. त्याचाही उपयोग या आपल्या शहरातील लहान कुटुंबाच्या लोकांनीही या ठिकाणी येऊन खरेदी केलं तर त्यांच्या दैनंदिन गरजा या प्रदर्शनाच्या माध्यमातून पूर्ण होतील असं मला वाटतं. म्हणून हे प्रदर्शन हे शेतकऱ्यांबरोबर तसंच औद्योगिक प्रदर्शनही त्यामध्ये केलेलं आहे. सोलापुरातील जे काही उत्पादक आहेत त्यांचे नवीन नवीन जे उत्पादन आहेत जसं LHP आहे, कोठारी आहे, यांची सगळ्यांची उत्पादनं त्या ठिकाणी आपण आणून ठेवलेले आहेत की ज्यामुळं त्या उद्योजकालाही आपला प्रॉडक्ट लोकांसमोर आणता येईल, त्यांना तो दाखवून लोकांना पटवून देऊन की अशा पद्धतीचं उत्पादन ह्या सोलापुरात होत आहे. त्या आमच्यासारख्यालाच माहीत तर सर्वसामान्यांना कसं माहीत होणार आणि म्हणून या प्रदर्शनाच्या माध्यमातून तेही या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतील. त्याचाही माहिती घेऊन त्यांना खरेदी करायचं असेल ते खरेदी करावं अशा पद्धतीची एक अपेक्षा या निमित्तानं मी नागरिकांना करतो. आणि हे दरवर्षी आम्ही जे काही ह्या प्रदर्शनाला एक वेगळं रूप आणण्याचा प्रयत्न करतोय त्याला सगळ्यांची, सोलापूरकरांची, सोलापूरच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातील, कर्नाटकातील लोकांची ज्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद मिळतोय तो आम्हाला भारावून टाकणार आहे. आणि नक्कीच अशाच पद्धतीचं जर आम्हाला पाठिंबा राहिला तर पुढच्या काळात आज फक्त 300 स्टॉल आहेत, पुढच्या वर्षामध्ये 500 ते 600 स्टॉलला पुढच्या वर्षी जाण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून त्याचं स्वरूप अजून वाढेल अशी एक अपेक्षा माझी आहे. सोलापूरच्या होम मैदानावर श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाची धूम 25 ते 29 डिसेंबर 2025 5 दिवसीय महोत्सव. 300हून अधिक स्टॉल्स, कृषी नवकृती, यंत्रे, पशुपालन, स्टार्टअप्स, सब कुछ. प्रमुख आकर्षण दुर्मिळ देशी बी बियाणे, 500हून अधिक प्रकार, पशु प्रदर्शन आणि स्पर्धा. 26 डिसेंबर डॉग शो, 27 डिसेंबर पुष्परचना आणि गुलाब प्रदर्शन, पाळीव मांजर प्रदर्शन 28 डिसेंबर. तर मग भेट द्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाला. सोलापूर होम मैदान 25 ते 29 डिसेंबर 2025.